मी बोलते. कळ, तुझा नंबर अजून डिलीट नाही केलाय माझ्या फोन मधून. मी बोल. मी फक्त एवढंच सांगायला फोन केला होता की शुभ्रा स्वतः उठून बसली. काय? हो. कालपासून प्रयत्न चालला होता आमचा. तोल काय गेला, नारळ आपटला, पण आज फायनली जमलंय. मी आत्ताच्या आत्ता येतो तिथे. हे बघा, तुम्ही येणार असाल तर. काय? मी काय नाही, म्हणजे तुम्ही इथे येणार असाल तर. तर काय, कोर्टाची परमिशन काढून ये की तुझ्या वडिलांसमोर भीक मागायला हात पसरू? माझ्या मुलीच्या आयुष्यातले हे क्षण जर मला शेअर करायचे असतील तर काय करू सांग ना? काय किंमत ठरवलेस तू माझ्या भावनांची मंजिरी? तुम्ही उगाच वाकड्यात का शिरताय? मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुम्ही इथे येणार असाल तर शुभ्राला घेऊन मी हॉलमध्ये थांबते. तुम्ही बाहेर आलात की मला फक्त फोन करा. बाबांना अजिबात कळायची गरज नाही तुम्ही इथे आलात की नाही ते. आजच्या या क्षणाचं मूल काय आहे हे मला खूप चांगलं कळतं सत्यजित. तुम्हाला वाटते तितकी निर्दयी नक्कीच नाहीये मी. एक वडील म्हणून तुमच्यासाठी हा किती मोलाचा क्षण आहे हे मला खूप चांगलं कळतं. आणि म्हणून तू सिग्नलवरच्या भिकाऱ्याला जशी भीक घालतात तशी भीक घालणारच मला या क्षणाची. एक लक्षात ठेव मंजिरी, शुभ्राचं माझ्या बरोबर असणं, या अशा क्षणी मी तिच्या जवळ असणं हा माझा हक्क आहे. त्याच्यासाठी मला तुझ्या भिकेची गरज नाही. मला वाटलं होतं की मी तुमच्याशी काहीतरी खूप छान शेअर करते, पण तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू टोमणे मारणार, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू शब्दांनी ओर काढणार, आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू काहीतरी छान शेअर करणार. कसं आहे ना, माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी मी तुझ्या मर्जीवर अवलंबून ठेवल्या, पण माझं आणि शुभ्राचं नातं तुझ्या मर्जीवर अवलंबून असू शकत नाही. ते तसंच असणार जसं मला हवंय. या केसच्या पैलूंवर आणखी प्रकाश झोत टाकण्यासाठी मी एका साक्षीदाराला इथं बोलवू इच्छितो. त्यांचं नाव आहे दादासाहेब होळकर. इज अ व्हेरी एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन फ्रॉम कोल्हापूर. दादा होळकर. हाय. हाँ बोले साहब. मैं गीता पे हाथ रख के कहता हूं कि जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा. यांची साक्षी हिंदीमध्ये होणार आहे? नाही 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 नाही, मी माय मराठीमध्ये बोलू शकतो. माझं मराठी अतिशय उत्तम आहे. हे बघा, वर्ष गुंडाई लावलेत मी कोर्टात. कोर्टाचा आदर करतो. पण मला सांगा तुमचं संपूर्ण नाव काय? माझं नाव दादासाहेब होळकर. I myself दादासाहेब होळकर, BA with distinction, खडकेगाव बुद्रुक युनिव्हर्सिटी. पण मला सांगा तुम्ही मुधोळकरांना कधीपासून ओळखता? आता काय सांगायचं जज साहेब, आता काय सांगायचं, म्हणजे जसं आपलं मिसरूड कधी फुटलं हे आठवत नाही तसं हे आहे बघा. मग आपल्याला दाढी येते. तुम्ही तर दाढी करत असाल कारण तुम्हाला दाढी करावी लागते. माझा प्रश्नच येत नाही कारण म्हणून मला दाढी आहे. तसं आहे. साक्षीदारांनी विचारलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरं द्यावीत. मुद्दे विण काही नाही, मुद्दा जो सोडून देई, तांबडे बाबा पाठी माझी देई, हुक्का त्यासी. तांबडे बाबा गीत मला प्रश्न क्रमांक 27 खंड 2. मी मुद्दा सोडून काहीच बोलत नाही जज साहेब. मी हेच म्हणतोय जसं मला मिसरूड कधी फुटलं ते आठवत नाही तसा हा मुधोळकर नावाचा पापग्रह माझ्या आयुष्यात कधी आला हे मला आठवत नाही.
पापग्रह? हो, पापग्रह. अतिशय धूर्त आणि कावेबाज माणूस आहे. तुम्हाला सांगतो जज साहेब, या शहरातला मी अतिशय प्रतितयश उद्योगपती आहे. आय माय सेल्फ इज अ बिग एंटरप्रेनर ऑफ दिस सिटी. पण हे दोघं या शहरात आले, हे आणि त्यांचा पार्टनर विहंग भोसले, आणि आमच्या विरोधात कारवाई करायला लागले. आमच्या बऱ्याच किमती जमिनी यांनी लाटल्या. आम्ही म्हटले जाऊ दे, पोरं शिकतील, सत्यमेव जयते ते हेच असत. पण नाही, त्यांच्या कारवाई वाढतच चालल्या. म्हटलं आपण यांच्याशी पार्टनरशिप करावी. आम्ही यांच्याशी धंद्यात पार्टनरशिप केली, यांचे भागीदार झालो. एक अतिशय मोठं कॉन्ट्रॅक्ट आलं, एका फॉरेन कंपनीचं अतिशय मोठं कॉन्ट्रॅक्ट आलं. विहंग भोसलेपेक्षा गोऱ्या माणसाचं, मी तर म्हणेन त्याहूनही गोरा, ग्राहम जॉन्सन त्यांचं नाव, अतिशय सहृदय माणूस. यांनी काय करावं? यांनी काय करावं साहेब? साहेब तुम्हाला सांगतो, यांनी काय करावं? यांनी एक बनावट कंपनी स्थापन केली आणि आमच्या कामावर डल्ला मारला. जज साहेब, केसाला गळा कापला आमचा. युअर ऑनर, विथ युअर परमिशन, विटनेस बॉक्स मध्ये उभा राहून हा माणूस जे काही सांगतोय त्याचा शुभ्राच्या कस्टडीशी काहीही संबंध नाही. आय थिंक इट्स शिअर वेस्ट ऑफ टाइम. मला तेच वाटतं. ऍडव्होकेट माबळे, प्लीज आस्क पर्टिनंट क्वेश्चन टू युअर विटनेस. युअर ऑनर, तिथे मला फक्त एवढंच एस्टॅब्लिश करायचं की हा सत्यजित मुधोळकर आपल्या फायद्यासाठी एखाद्या माणसाचा कसा केसानं गळा कापू शकतो. युअर ऑनर, आपण काही काळ असं गृहीत धरून चालू की या माणसाने त्याच्या व्यवसायात ज्या काही कालाकांड्या केल्या त्याचा या केसशी काही संबंध नाहीये. जो माणूस परक्या पुरुषाच्या पत्नीला आपल्या घरात आणून ठेवतो, अशा गोष्टीचा या केसशी काही संबंध असू शकतो की नाही? येस ऍडव्होकेट किरण. दादासाहेब, मला सांगा, तुमच्या पत्नी सध्या मुधोळकरांच्या घरी राहतात, हे खरं आहे? अगदी खरंय. का? अगदी 200% खरंय. अतिशय धूर्त आणि कपटी माणूस आहे हा. तुम्हाला काय सांगू याच्या कपटीपणाच्या कथा. आम्ही यांना लहान भाऊ मानायचो. लहान भाऊ म्हणून यांना घरी बोलवलं बऱ्याच वेळा, दूध पाजलं यांना. एकदा दिवाळीसाठी आमच्या घरी फराळ करायला आले आणि आमच्या बायकोवर काय जादू केली कुणास ठाऊक. आमच्या घरात आमच्या छताखाली आम्हाला फराळ खाऊ घालणारी आमची बायको ह्यांच्या घरात ह्यांच्या छताखाली फराळ करायला लागली. एवढा नीच कमीना माणूस आहे हा. यांच्या घरात नांदते. एक मिनिट युअर ऑनर. हे मंजुषा ताईंना बहिणीसारखं मानतात. ऑर्डर प्लीज मिसेस मुधोळकर. अहो पण आय सेड ऑर्डर प्लीज. तुम्हाला काय बोलायचं असेल तर विटनेस बॉक्स मध्ये येऊन बोलू शकता. ऍडव्होकेट माबळे. युअर ऑनर, आय एम सॉरी ऑन बिहाफ ऑफ माय क्लायंट. काय मंजिरी मॅडम थोड्याशा सेन्सिटिव्ह आहेत आणि एका बाईची अवहेलना होते म्हटल्यावर शी कुड कंट्रोल हरसेल्फ. आय एम सॉरी ऑन हर बिहाफ अगेन. काय सांगू जज साहेब, आता काय सांगू तुम्हाला. या मंजिरी वहिनी म्हणजे गरीब गाय, असं वाटतं धरावेत त्यांचे पाय. हिज डॉटर इज गंगाज वॉटर. हे साहेब चार चौघात असंच बोललं जातं की ही माझी बहीण आहे, ही माझी मानलेली बहीण आहे. त्या स्त्रीला मी बहीण मानतो. पण जज साहेब, चार भिंतीच्या आत काय तळे चालतात हे आपण सभ्य माणसं बघू शकत नाहीत. इतका असभ्य माणूस आहे हा. ऑब्जेक्शन युअर ऑनर. कुठलाही सबळ पुरावा नसताना हा माणूस माझ्या क्लायंट विषयी आणि मंजुषा वैन विषयी अश्लाघ्य भाषा वापरतोय. सस्टेन. ऍडव्होकेट मावळे, तुमचे प्रश्न विचारून झाले असतील तर कॅन वी मूव्ह अहेड? युअर ऑनर, आय एम सॉरी अगेन.
नाही, साक्षीदाराची भाषा अनपार्लमेंटरी ऑब्जेक्शनेबल असू शकेल, पण त्याची भावना नाही. अरे, एखाद्या परपुरुषाची स्त्री, त्याची पत्नी आपल्या घरी आणून ठेवणं, तिला आपल्या घरी घरोबा करायला लावणं, हे कळल्यावर एखाद्या नवऱ्याची जी रिॲक्शन होईल तीच दादासाहेबांची झाली. आणि मला विश्वास आहे आपल्या देशातल्या 99% नवऱ्यांची रिॲक्शन हेच असेल. आणि या केसची संदर्भात हा मुद्दा पटवण्यासाठी हा मुद्दा मी इकडे सांगितलेला आहे. युअर ऑनर, फक्त त्या प्रिया मोहितेशीच यांचा अफेअर होता अशातला भाग नाही. तर यांची अशी अनेक बायकांची अनेक अफेअर्स आहेत. आणि ज्या माणसाची अशी अफेअर्स आहेत, ज्या माणसाचं कॅरेक्टर असं आहे, अशा माणसाला आपल्या मुलीची कस्टडी देऊन त्या मुलीच्या बालमनावर काय परिणाम होईल त्याचा विचार कोर्टानं करावा, एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे. युअर ऑनर, दॅट्स ऑल. युअर ऑनर, युअर विटनेस मी. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. पण ज्या मंजुषाबाईंवरून कोर्टात आता एवढा उहापोह झाला, त्या मिस मंजुषा सरंजाम यांना मी पुढच्या वेळी कोर्टात बोलवण्याची परवानगी मागते. तुमच्या मागणीचा विचार केला जाईल. कोर्ट इज ॲडजर्न. साहेब, जमलं आपल्याला? मंजिरी, चल. कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? कसा वाटला आमचा विटनेस बॉक्स मधला परफॉर्मन्स? कुठलाही कोचिंग क्लासेस शिवाय साक्ष दिले की नाही आम्ही? चला मग, 2-2 ग्लास दूध पिऊ. घरचं या, बाहेरचं खात नाही आपण, खात पित नाही. चला, थर्मास मध्ये फरमास दूध आणलंय, संख्ये बाहेर येऊन उभेत. राग येतोय ना माझा? पण राग येतोय ना माझा? म्हणजे माझं थोबाड फोडायचं वाटतं तुम्हाला? फोडा ना, फोडा फोडा माझं थोबाड फोडा. तुला माहिती, मला कोर्टाचं संरक्षण इकडे, कोर्टाचं संरक्षण आहे मला. तुम्ही असभ्य माणसं कुठेही कुणाला मारू शकता, है ना? मारा मारा, घाल मारा 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 ना, हा घ्या. येतो आम्ही. चला मग, येतो मी. हा, चला मग, आलो मी. हा, बाय बाय. यम्मा यम्मा. एक्सक्यूज मी, कोर्ट आहे. यम्मा 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 यम्मा, ये खूबसूरत सम्मा, बस आज की रात. अभिनंदन. कशाबद्दल? खूप प्रोव्होकेटिव्ह बोलत होता तो माणूस, पण तुम्ही अजिबात एक्साइट झाला नाहीत. मला वाटलं होतं आता एक्सप्लोड व्हाल. गुड. माझ्या मुलीची कस्टडी मिळवण्यात आणखीन अडचण येईल असं मला काहीही करायचं नाही. आणि तो, त्याला कसा ठेचायचा हे मी माझ्या आईच्या पोटातून शिकून आलोय. वेळ आली की मी ते करेनच.
निदान माझ्या आणि मंजुषाच्या नात्याबद्दल तरी तुझ्या मनात कुठलेही गैरसमज नाहीत. माझे समज असे हवेत नाही तयार झालेत सत्यजित. त्याला कारण तुम्हीच दिली आहेत मला. तरीही थँक्स कोर्टात उघडपणे माझी बाजू घेऊन बोलल्याबद्दल. तो माणूस भर कोर्टात मंजुषा ताईंबद्दल जे काही बोलत होता ते खूप लाजिरवाणं होतं. त्या माणसाला कोर्टात तूच आणलंस ना? मी त्याला आणलं नाही. बाबांनी जबरदस्ती केली, वकिलांनी सांगितलं, असंच ना? मंजिरी माझ्या वकिलींबाई सुद्धा मला अनेक गोष्टी सुचवतात. सगळ्याच मी काही पाळत नाही. तुझ्या आणि माझ्या नात्याची लक्तरं करून त्याचं प्रदर्शन मांडणं मला कधीच मंजूर नव्हतं आणि इथून पुढेही नसेल. हे बघा, मी सुद्धा सावधी ना मंजिरी, एक्सप्लेनेशन नको देऊस. माझ्या विरुद्धच्या लढाईत तुला दादा होळकरला जवळ करावं असं वाटलं. यातूनच कळतं की आपलं नातं आता किती कुजलं. एका अर्थी बरं आहे आपण वेगळे होतो. अहो सत्यजित, माझं नाव सत्यजित. अनोळखी लोकांनी आता याच नावानं हाक मारायची. Have a nice day. तुला सांगतो पृथ्वी, हा दादा होळकर किती फालतू आणि जोकर जरी माणूस असला ना तरी आपल्यासाठी फार फायद्याच होतो. अरे त्यांनी आपल्याला हवी तशी साक्ष दिली. तो एक माथे फिरू माणूस आहे. अरे सगळं माथे फिरूपणाच तर आपल्या पथ्यावर पडणार आहे. कसं माहितीये, त्याला ते मुजवकरता काटा काढायचा होता. तशी संधी त्याला मिळाली आणि त्याच्या साक्षीनं मला तो एवढा आनंद झालाय असं वाटतं की आता सेलिब्रेट करावा. सेलिब्रेशन तर आपण करूच केस जिंकल्यानंतर, पण आज तुला झालेला आनंद कायम टिकेल याची काळजी घे. डोंट वरी पृथ्वी, आपलं काम खूप सोपं झालेलं आहे. काय सापाला मारायला लोक मुंगूस आणतात, पण नागाला ठेचायला एक नागच आणलेला आहे. डोंट वरी. चल मनू, काय ग अशी अंधारात का बसलीस? काय झालं? जी गोष्ट घडायला नको होती, जी गोष्ट घडू नये म्हणून मी माझ्या जीवाचा आटापिटा केला, नेमकी तीच गोष्ट घडली आज. काय झालं असं नेमकं? त्या दादा होळकरची साक्ष होती आज कोर्टात आणि तो हलकट माणूस त्याच्या स्वभावानुसार यांच्याबद्दल वाटेल ते बोलला. फक्त यांच्यावर चिखलफेकच केली असं नाही, तर मंजुषा ताईंबद्दल सुद्धा नको नको ते बोलला. काय झालं तरी एका गोष्टीबद्दल मला पूर्ण खात्री आहे काका, यांचे इतर कोणाशी कसेही संबंध असले तरी मंजुषा ताईंना हे स्वतःची बहीण मानता. पण त्यांच्या बहीण भावाच्या नात्यालाच आज कोर्टात बदनाम केलं गेलं. तो दादा होळकर असं म्हणाला की मंजुषा ताईंना त्यांच्या घरातून यांनी पळवून आणली आणि लग्न न करताच स्वतःच्या घरात ठेवली म्हणून. हे जरा अति झालंय. पण मला एक गोष्ट कळत नाही की ह्या अशा हरामखोर माणसाला कोर्टात बोलवलंच कशाला? माझा सुद्धा या गोष्टीला अगदी सुरुवातीपासून विरोध होता, पण बाबा ते कुणाचं काहीच ऐकायला तयार नाहीये. त्यांचं म्हणणं की युद्धात सगळं माफ असतं आणि कोर्टातलं हे युद्ध त्यांना काही करून जिंकायचंय, मग त्यासाठी सगळी हत्यारं वापरायला लागली तरी चालतील. पण हे सगळं करत असताना माझ्या मनाला किती त्रास होतोय या गोष्टीची त्यांना थोडी सुद्धा कल्पना नाहीये. मला माहिती होतं हे सगळं असंच काहीतरी घडणार आहे. दादाने या केसला युद्धाचं स्वरूप दिलंय.
आता युद्ध म्हटल्यावर रक्तपात हा होणारच. मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मंजुषा ताईंना घरी मी आणलं होतं आणि कोर्टात त्यांच्यावर जे काही आरोप झालेत ते ऐकून आता त्यांच्या समोर जाण्याची सुद्धा भीती वाटायला लागली आहे मला. म्हणून एक बरं ना की शुभ्रा लहान आहे, तिला काहीच कळत नाही हे सगळं काय चाललंय ते. पण म्हणून शुभ्रा जेव्हा मोठी होईल आणि ती विचारेल की माझे बाबा कुठे आहेत, ते आपल्याबरोबर का राहत नाही, तेव्हा तिच्या या प्रश्नाची काय उत्तर देणार आहेस तू?